आदिवासी वाडीत साक्षरतेचा दीप. कर्जतमधील ऐनाची वाडीत महिलांसाठी रात्रशाळा सुरू. कर्जत तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात शिक्षणाचा नवा उजेड पसरताना दिसत आहे. नांदगाव ग्रामपंचायती अंतर्गत ऐनाची वाडी येथे महिलांना साक्षर करण्यासाठी रात्रशाळेचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला असून राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तरुणाने यासाठी पुढाकार घेतला आहे. आदिवासी समाजातील नयन वाघ यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम उभारला आहे. 2024 मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एप्रिल 2026 मध्ये राज्य कर सहाय्यक आयुक्त पदावर यांची नियुक्ती झाली. उच्च पदावर पोहोचूनही आपल्या मूळ गावाशी नाळ जपणाऱ्या नयन वाघ यांनी धरती आबा बिरसा मुंडा अकॅडमीच्या माध्यमातून शिक्षणाची चळवळ उभी केली आहे. याआधी त्यांनी पोलीस भरती आणि MPSC परीक्षेसाठी मार्गदर्शन सुरू केले असून आता महिलांसाठी रात्रशाळा सुरू करून साक्षरतेचा जागर केला आहे. या रात्रशाळेची जबाबदारी मुख्याध्यापिका म्हणून पूनम नयन वाघ सांभाळत आहे. तसेच नयना वाघ, मोनिका वाघ आणि करुणा मुकणे या स्थानिक तरुणी सहशिक्षिका म्हणून योगदान देत आहे. या उपक्रमातून महिलांना वाचन लेखनासोबतच दैनंदिन जीवनातील आवश्यक कौशल्य शिकवली जात आहेत. शासनाच्या विविध योजनांची माहिती, बँक व्यवहाराची समज आणि ग्रामसभेत सक्रिय सहभाग घेण्याची तयारी यावर विशेष भर दिला जात आहे. एक महिला साक्षर झाली तर संपूर्ण कुटुंब साक्षर होते या विचारातून सुरू झालेली ही रात्रशाळा सध्या ऐनाची वाडीतील महिलांसाठी नवे संधीद्वार ठरत असून ग्रामीण भागातील सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी उदाहरण बनत आहे.